नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, सकाळी लवकर रॉप निघायला गेलो. अचानक पाऊस आला, जेवण झालं, पाऊस आला. 3:15 वाजता घरी आलो. त्यानंतर एकच मेथीची जुडी मोबाईल बघता बघता निवडून झाली. 5 वाजता शेण टाकलं, झाडून काढलं आणि आता पण तापण झाले, झाकण ठेवले. आणि आता 5:30 वाजता स्वयंपाकाला लागेल. मला भाजीसाठी कांदा चिरायला यावं, पण कांदा संपलाय. म्हणलं आधी कांदा घेऊन यावाला आर्नीतून. चला मग माझ्या लेकी जरा जेनाचा शाव डब्बू लाईनीशी लावून ठेवतात माझ्यासाठी ठासण्यासाठी. इकडे गायांचा चारा वगैरे टाकून झालाय, ते करून चारा आणून ठेवलाय. इथं आर्नीत तर आले, मग आता कांदा कसं काढू. दरवाजा काय उघडता यायचा नाही, खाली येऊन जर काढलं तर कांदा येतील. इकडं पण गोणी काहीच नाही ठेवलेलं कांदा. आता बघ, तर कांदे काढून झाल्यात, कारण की हारनेत ज्यावेळेस कांदा टाकले त्यावेळेस 2 गोण्या ठेवल्या होत्या, त्या आता संपल्या कांद्याच्या. म्हणलं कसं लगेच त्याच्यावरती पिशी पावडर वगैरे टाकली जात असते, त्याच्यामुळे 2 गोण्या अशा ठेवल्या होत्या. आता पहिल्यांदाच घेते कांदा, संपल्या. कांदा घेऊन आले, मग पटकन पीठ मळलं आणि म्हणलं मग आता चपात्या बनवून घ्यावा. त्या अगोदर ना आज पनीर बनवायचे आहे ना, त्यासाठी ना मी वाटणसुद्धा काढून ठेवलेलं होतं. इथं मस्त अशा टम फुगलेल्या चपात्या बनवित आहे. आणि शाळेतून मुली जर आल्या ना तर त्यांना भूक लागत असते, त्याच्यामुळे 5-5:15 वाजता येत असतात त्यांना. मग पुन्हा 5:15 वाजता आल्या की मग काहीतरी नाश्ता करावा लागत होतं, पोहे रवा काहीतरी. मग त्यापेक्षा मी पूर्ण स्वयंपाकच बनवून घेत असते. आणि ज्यावेळेस मला उपवास असतो ना त्यावेळेस ना माझ्या आवडीची भाजी काहीतरी बनतच असतं माझ्या आवडीचं. तर आज ना शापूची भाजी बनवली होती यांच्या डब्यासाठी. तर ना तर ती गरम करून घेतली. आणि त्या गाईला ना गोळी चारायची होती. कधी कधी ना पीठ जास्त होतं आणि कधी लागत असलं ना पीठ असं गायांना गोळ्या वगैरे चारायला, तर पीठ आज कमीच मळलं गेलं. तिथे मी पीठ मळून घेते, म्हणलं हातासरशी हाई परत म्हणलं पीठ मळून घेतलं. मग नंतर वाटण भाजून घेतलं आणि आता इथे वाटण मी वाटून घेत आहे. पनीरची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पण आज काय शूट नाही केली, पण एखाद्या दिवशी नक्की शूट करेन. त्यानंतर मग पनीर आणलं आणि पनीरचं आम्हाला असं छोटे तुकडे करावे लागत असतात, तसे मी छोटे तुकडे करून घेतले. आणि पनीर आणलं होतं आम्हाला दुसऱ्या दिवशी पुरींसाठी ना, डब्याला सुद्धा त्यांना लागत असतं की आम्हाला ना डब्याला कोथिंबीर घरची असल्यामुळे भरपूर अशी कोथिंबीर टाकली. याच्यामुळे पूर्ण असे ना वाटांना हिरवगार झालं. मग पनीर टाकलं, शेगडीवरती ठेवलं उकळायला. पनीर उकळून तोपर्यंत मी ना जी भांडी होती ना ती घासून आणली. तर स्वयंपाकाच्या अगोदर ना मी भांडी घासून आणि इथं असते. मग जेवल्यानंतर मग पुन्हा एकदा भांड्याचा पाळा असतोच, पण सगळं एकत्र घासायचं म्हटलं ना मग कंटाळा येतो. मग कारण की आता ना भांडी घासून आणल्या, स्वयंपाक झाला होता. आता मला ना गायांना पाणी पाजायचं होतं, दूध काढायचं होतं. तर बाहेरचं काही मी शूटच केलं नाही, कारण की बाहेर असं रिमझिम पाऊस चालू झालेला आहे, त्याच्यामुळे बाहेरचं काही शूट एवढं होतच नाही. मग त्यानंतर मस्त असं पनीर उकळलेलं आहे. आता इथं बघू शकत छान असं. तर माझं गायांचं दूध वगैरे सगळं काढून झालेलं आहे. तर ते छान असं पनीर बनवून घेतलेलं आहे. वास तेवढा भारी सुटलेला होता ना, आता खायला कसं लागते बघू. तर चला मग माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघता नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनेलवरती न चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आता इथे ना मी जेवायला घेतलेलं आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय.